नमस्कार, ही आहे प्रोन पोझिशन। आत्ताच्या या काळामध्ये मला भरपूर कॉल्स मेसेजेस आले की मॅडम आत्ता ऑक्सिजनची पातळी शरीरात चांगली ठेवण्यासाठी काही योग प्रकार तुम्ही सांगाल का? तर त्यासाठी मी आज एक शॉर्ट व्हिडिओ करते। योगासनांमध्ये आणि प्राणायामांमध्ये असे कुठले प्रकार आहेत की जे शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी चांगली ठेवू शकतील, ज्यामुळे आपण कोविडला प्रिव्हेंट करू शकतो, आपल्या कॅव्हिटी फुफ्फुसांची आहे ते वाढवू शकतो। आणि जर ऑक्सिजनची लेवल कमी होत असेल शरीरात तर लास्टला इमर्जन्सी स्टेजला प्रोन पोझिशन कशी उपयोगाची पडते, किती महत्त्वाची आहे ती पोझिशन, हे आज आपण पाहणार आहोत। हा आत्ताचा काळ आहे, यामध्ये आपल्या सर्वांना ऑक्सिजनची पातळी शरीरामध्ये योग्य ठेवणं हे फार गरजेचं आहे। सगळ्याची सुरुवात करण्या अगोदर सुरुवातीला आपण हे जाणून घेऊयात की आपण कुठे कुठे आपली कॅव्हिटीज कमी केली। तर बघा, लहानपणापासून आपलं मैदानी खेळ हे सगळे सुरू होते। ईश्वराची व्यवस्था किती सुंदर आहे। पाठीचा कणा आणि पाठीच्या कण्याच्या पूर्ण पुढून बरगड्या आणि बरगड्यांच्या आतमध्ये ही फुफ्फुसांची क्षमता आहे ती पाठीला पोक काढून बसणे, कमी चालणे, धावणे हे काही वयानंतर तर पूर्ण बंदच होतं। तर या सगळ्या गोष्टींमुळे अगोदरच आपल्या फुफ्फुसांची क्षमता आपण कमी केलेली असते आणि त्यामुळे आता हा बॅक्टेरियाचा अटॅक आहे जो फुफ्फुसांवरती होतो, त्याच्यासाठी स्कोप त्याला मिळतो आणि त्यामुळे आपल्याला आत्ता फुफ्फुसांची कॅव्हिटी वाढवणे, त्याची क्षमता वाढवणे, बळकटी वाढवणे, लवचिकता, प्रसरण, आकुंचन ही क्रिया चांगली करणे हे फार महत्त्वाचं आहे। हे पहा, जेव्हा आत्ता जनरली आपला जो श्वास सुरू आहे तुमचा आणि माझा तो 500 सेल्सिअस आहे आणि जेव्हा मनुष्य चालतो तेव्हा तो एका मिनिटाला 16 ते 18 लिटर हवा आतमध्ये घेतो आणि तो जेव्हा धावतो तेव्हा एका मिनिटाला 56 लिटर हवा तो आतमध्ये घेतो आणि बाहेर सोडतो। म्हणून जे धावतात त्यांची एक्सरसाइज, त्यांची फुफ्फुसांची बळकटी ही किती चांगली असेल तर फुफ्फुसांना कार्यप्रवणता मिळण्यासाठी त्याला बळकटी मिळणारे सगळे योग प्रकार, रनिंग, ब्रिस्क वॉकिंग, निदान म्हणजे ज्यांना गुडघ्यांचे त्रास आहेत, काही हृदय संबंधित विकार आहेत, ब्लड प्रेशर हाय असेल तर त्यांना ब्रिस्क वॉक किंवा सिंपल वॉक करण्यास काहीच हरकत नाही। सूर्यनमस्कार त्यांच्यासाठी योग्य आहेत आणि ही सगळी योगासनं प्रत्येक जण करू शकतो। आजचा माझा प्रयत्न असा असणार आहे की बिगिनर्सना सुद्धा ही आसनं खूप चांगली जमतील। प्राणायाम त्यांना बसल्या जागी करता येईल, कारण रनिंग हा असा प्रकार आहे की ज्यामुळे धावून जेव्हा आपण थांबतो तेव्हा जी ब्रिदिंगची एक्सरसाइज होते ना ती बसल्या जागी सुद्धा होऊ शकते, म्हणजे भस्त्रिका प्राणायाम, ज्यामुळे आपल्याला दम लागतो धावल्यानंतर जेव्हा आपण थांबतो आणि तो जो दम असतो, बोलू पण शकत नाही आपण त्यावेळेस, एवढा तो ब्रिदिंग ती फास्ट झालेली असते। किती ऑक्सिजनचा इंटेक होतो मग त्यावेळेस। म्हणून जे धावतात त्यांना माझा सलाम आहे आणि ते आपण बसल्या जागी भस्त्रिका प्राणायामामध्ये कसं आपण करू शकतो, ती बळकटी कशी फुफ्फुसांना मिळवून देऊ शकतो तेही आपण पाहणार आहोत। तर आता आपली फुफ्फुसं कार्यक्षम करण्यासाठी, त्यांना बळकटी मिळण्यासाठी काही योगासनं आहेत ती शिकूयात। पहिलं योगासन आता आपण पाहणार आहोत ते आहे उष्ट्रासन। गुडघ्यांवरती बॅलन्स करून दोन्ही पाय चवड्यांवरती ठेवून हात समोर ठेवून एक हात पूर्णपणे मागे घ्यायचा आणि अँकलला पकडायचा, घोटाला पकडायचा, त्यानंतर मान मागे आणि मग दुसरा हात। ही पोझिशन झाल्यानंतर मात्र आपल्याला कंबर पुढे ढकलायची आहे। याचं कारण असं, जर कंबर पुढे न ढकलता आपण पूर्णपणे बॅलन्स आपल्या घोट्यांवरती सोडून दिला, आपल्या पायांच्या बोटांवर सोडला, तर आपल्याला जो स्ट्रेच मिळाला पाहिजे पूर्ण ॲब्डॉमिनल मसल पासून घशापर्यंत तो मिळणार नाही। आणि इथे महत्त्वाचा मुद्दा आपला असा आहे की आपल्याला जेवढे चेस्ट किती एक्सपांड करता येईल, चेस्टच्या अवतीभवतीचे सगळे मसल्स किती फ्लेक्झिबल करता येतील, कारण त्यावरती फुफ्फुसांची प्रसरण आकुंचन क्रिया ही अवलंबून असते ना। मग त्यासाठी आपल्याला त्यांना फ्लेक्झिबिलिटी देण्यासाठी लंग्स एक्सपांड करणं, कॅव्हिटी वाढवणं हे फार गरजेचं आहे आणि त्यासाठी उष्ट्रासनात कंबर पुढे ढकला आणि कंबर पुढे ढकलून उष्ट्रासन करा। आपण परत एकदा पाहूया। गुडघ्यांवरती उभं राहायचंय, हात समोर घ्यायचे, एक दीर्घ श्वास घ्यायचा, एक हात पूर्णपणे मागे घ्यायचा, मग मान मागे आणि दुसरा हात।
हे आहे उष्ट्रासन. आता आपण जी आसनं शिकतोय यामध्ये कुठलेच आसनाची प्रॅक्टिस करत असताना ब्रिदिंग आपल्याला होल्ड करायची नाही आहे. ब्रीथ तुमचं जेवढा सायलेंट आणि नॉर्मल ठेवता येईल तेवढं नॉर्मल ठेवा. म्हणजे फुफ्फुसांना जो फायदा होणार आहे तो फायदा होण्यासाठी मसल कॉन्ट्रॅक्शन अवतीभवतीचे झाले नाही पाहिजे. आणि मसल कॉन्ट्रॅक्शन तेव्हा होतात जेव्हा आपण ब्रिदिंग होल्ड करतो. कुतणे ही प्रक्रिया केव्हा होते? तसंच त्याप्रमाणे म्हणजे मसल कॉन्ट्रॅक्शन होतात तेव्हा. म्हणून कॉन्ट्रॅक्ट होऊ नये मसल्स यासाठी तुम्हाला ब्रिदिंग सायलेंट ठेवणं फार गरजेचं आहे. पुढचं आसन पाहूयात. पुढचं आसन करतोय भुजंगासन. पाय दोन्ही जोडलेले आहेत, हात दोन्ही छाती शेजारी, मान समोर. पहिले एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत असताना आपल्याला पूर्णपणे मागे वाकायचा. तर इथे मागे वाकण्याची क्रिया बघा. जर कमरेतून बेंड केलात तर फक्त कमरेला तुम्हाला दुखू शकतं, पण जो स्ट्रेच आणि एक्सपांडेशन मिळायला पाहिजे लंग्सला ते मिळणार नाही. आणि योग्य पोझिशन ही अशी. पहिले मान घ्यायची वरती आणि फक्त मानेवर लक्ष देऊन मान जितकी मागे जाईल त्यासाठी प्रयत्न करायचा. फक्त मानेवरती मेहनत घेतल्यामुळे अप्पर बॅकला बेंडिंग मिळते आणि अप्पर बॅकला बेंड मिळाल्यामुळे अप्पर बॅकशी कनेक्टेड असणारे रिब्स हे ओपन होतात, हे एक्सपांड होतात आणि त्यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते. तर यामध्ये सुद्धा आपल्याला श्वास अगदी सामान्य ठेवायचा आहे. आपल्या क्षमतेनुसार अर्धा ते 1 मिनिटं या आसनाचा सराव करायचा आहे. पुढचं आसन आता आपण पाहूया, अधोमुख श्वानासन. दोन्ही हात असे ठेवून दोन्ही पाय आपल्या चवड्यांवरती ठेवून डोकं आत घ्यायचं आहे. ज्यांना शीर्षासन सर्वांगासन जमत नाही, वजनामुळे उचलता येत नाहीत पाय, त्यांच्यासाठी हा अगदी उत्तम आणि सोपा आसन आहे. टाचा खाली ठेवायच्या, डोकं जास्तीत जास्त आत. हे आसन मात्र आपल्याला अर्धा ते 1 मिनिटं करून चालणार नाही. याच्यामध्ये जरा आपल्याला स्पॅन वाढवला पाहिजे. कारण इन्व्हर्जन हा प्रकार जो आहे, सर्वांगासन, शीर्षासन, अधोमुख श्वानासन, ज्यामध्ये डोकं खाली असण्याची प्रक्रिया आपण करत असतो, तर त्यामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन, जास्तीत जास्त रक्ताभिसरण हे मेंदूपर्यंत, हृदयापर्यंत पोहोचावं यासाठी आपल्याला थोडा काळ तरी त्यामध्ये थांबलं पाहिजे. म्हणून 30-45 सेकंड्सची प्रॅक्टिस चालेल, पण ती पुन्हा पुन्हा करून आपला स्टॅमिना वाढवायचा, यामध्ये होल्ड करण्याची कॅपॅसिटीज वाढवायची. म्हणजेच मिनिमम आपण किती वेळ या आसनात थांबलं पाहिजे जेव्हा आपल्याला, जेणेकरून शरीराला फायदा होईल. तर मिनिमम 1 ते 2 मिनिटं हे इन्व्हर्जनमध्ये थांबण्याचा हा स्पॅन असला पाहिजे. अधोमुख श्वानासन करा. त्यानंतर सर्वांगासन आणि शीर्षासन ही 2 आसनं तर करायलाच हवी आपण. शीर्षासन पाहूया. शीर्षासन कसं करावं यासाठी काही इझी स्टेप्स सुद्धा मी आधीच्या काही व्हिडिओजमध्ये सांगितलेले. तर आपण अनेक प्रकारे शीर्षासन जमवू शकतो जर हे आसन आपल्याला येत नसेल तर. पहिले डोकं खाली ठेवायचं, दोन्ही पाय सरळ ठेवायचे. समोर भिंत असेल ना तर तुम्ही कम्फर्टेबली न घाबरता, तोल जाण्याची कुठलीच भीती न ठेवता तुम्ही हे आसन करू शकता. एक पाय वरती आणि मग वजन पूर्णपणे डोक्यावरती घेऊन दुसरा पाय. जेव्हा शीर्षासन किंवा सर्वांगासनामध्ये, हलासनात आपण जास्त वेळ थांबतो
त्यानंतर त्याचे कसे फायदे शरीरावर झालेत हे आपण ऑब्झर्व करू शकतो. केव्हा? जेव्हा आसन सोडू तेव्हा. तर आसन सोडल्यानंतर जर आपल्याला घट्टपणा जाणवतो, जो जडपणा आपल्या मेंदूपर्यंत आलेला आपल्याला जाणवतो, तो अगदी मोकळा होतो. म्हणजे फोर्सफुली ब्लड आहे ते पूर्ण शरीरामध्ये पसरलं जातं आणि यामुळे सगळे ब्लॉकेजेस दूर होतात, रक्ताभिसरण सुधारतं आणि त्यामुळे ब्रिदिंगवरती त्याचा खूप चांगला परिणाम होतो. तर शीर्षासन जेव्हा बिगिनर्स करतात आणि त्यानंतर जे रिलॅक्सेशन घेतात बिगिनर्स, त्यामध्ये त्यांना दम लागण्याची शक्यता आहे. तर या दम लागण्याच्या शक्यतेमुळे, म्हणजे हा जो दम लागतो ना, त्यामुळे एक्स्ट्रा ब्रिदिंग इनटेक होते आणि ही एक्स्ट्रा ब्रिदिंग इनटेक फार महत्त्वाची आहे. सर्वांगासन शिकू. सरळ बसा. इझिली आपल्याला बसायचं. हाताने पकडायचे पायांना, एक जर्क द्यायचा आणि कमरेला पकडून पाय जास्तीत जास्त वर घ्यायचे. सर्वांगासनामध्ये खूप सुंदर प्रक्रिया घडत असते. जेव्हा आपण सर्वांगासन करतो तेव्हा डोकं खाली असल्यामुळे पायाकडून येणारं अशुद्ध रक्त का? कारण फुफ्फुसांपर्यंत हृदयाकडून अशुद्ध रक्त जातं आणि फुफ्फुसांमधून ते शुद्ध होऊन पुन्हा हृदयाकडे येतं आणि मग मुख्य धमनीमधून संपूर्ण शरीरभर पसरतं. पण ही क्रिया केव्हा होते? जेव्हा अशुद्ध रक्त जास्त स्पीडने हृदयापर्यंत पोहोचणार, तेव्हा ब्लड क्लिनिंग ही प्रोसेस लवकर होणार आणि मग जास्तीत जास्त प्रमाणात शुद्ध रक्ताचा पुरवठा आपल्या मेंदूला आणि आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाला होणार आहे. आणि म्हणून जेव्हा आपण सर्वांगासन करतो तेव्हा फुफ्फुसांची बळकटी आणि हृदयाचा दमदारपणा हा भरपूर प्रमाणात वाढतो. कारण आपल्या मेंदूला 20% ऑक्सिजनचा पुरवठा प्रत्येक वेळेस होत असतो आणि ते होणं गरजेचं असतं, कारण मेंदूमधून शरीरातल्या प्रत्येक भागावरती कंट्रोल्स असतात. तर हा ऑक्सिजनचा पुरवठा होत असताना जेव्हा आपण जास्त ऑक्सिजन इनटेक करतो तेव्हा फुफ्फुसांमध्ये फुफ्फुसांची कार्यक्षमता, फ्लेक्झिबिलिटी ही आपोआप वाढली जाते. कारण या आसनामध्ये आपली जी रेस्पिरेटरी कॅपॅसिटी आहे ती यामध्ये जास्त प्रमाणात वाढली जाते. जेव्हा आपण रनिंग, स्पॉट जम्प्स, हाय जम्प्स, स्किपिंग, ब्रिस्क वॉकिंग हे सगळे प्रकार करतो ज्यामुळे दम लागतो, त्यामुळे कार्डिओ रेस्पिरेशन पल्मोनरी इफिशियन्सी ही वाढली जाते. हृदरक्ताभिसरण, फुफ्फुस क्षमता ही या सगळ्या आसनांमधून वाढली जाते. तर या सर्व आसनांचा अशा तऱ्हेने उपयोग होतो. आणखीन काही आसनं आहेत जी प्रोन पोझिशनच्या अगदी जवळ आहेत, म्हणजे ज्यामध्ये जास्त रक्तपुरवठा होऊ शकतो आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढू शकते. तर असे आणखीन काही प्रकार आपण पाहूया. शलभासन. दोन्ही हात आपल्या मांड्यांच्या खाली ठेवून पाय सरळ ठेवायचा. पहिले श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत्या क्षणी दोन्ही पाय एकत्र वरती उचलायचे. हे आहे शलभासन. याचा सराव एक आपण 3 ते 4 वेळा केला पाहिजे. आणि शशांकासन. ऊर्ध्वमुख श्वानासन.
अशीच आणखीन आसनं आहेत ना, चक्रासन सुद्धा आहे आणि मत्स्यासन, हे अगदी अजून सोपी आसनं सुद्धा आहेत. पण चक्रासन आसन कसं आहे की ते सगळ्यांना जमेल असं सांगू शकत नाही. ओव्हरवेट असतील व्यक्ती, जर स्टिफनेस असेल पाठीमध्ये, तर ते आसन जमत नाही. तर चक्रासन ज्यांना जमतं किंवा लहान मुलं जे केल्यानंतर त्यांना सहजपणे जमू शकेल, त्यांनी सुद्धा चक्रासन मात्र करा. ही सर्व आसनं आपण नियमितपणे जर रोज केली तर आपण सहजपणे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवू शकतो. याचं किती महत्त्व आहे माहिती आहे का? जेव्हा कोविड बॅक्टेरियाचा अटॅक आपल्या चांगल्या सेल्सवरती होतो, तेव्हा डॉक्टर्सना एक वेळ मिळायला पाहिजे. तर ही सगळी कॅपॅसिटीज किंवा कॅव्हिटीज आपण वाढवतो. आकुंचन प्रसरण क्रिया चांगली होण्यासाठी फुफ्फुसांना बळकटी निर्माण करतो. ही बळकटी आणीबाणीच्या प्रसंगी आपल्याला उपयोगाची पडते. म्हणजे जर ट्रीटमेंट करायला जर डॉक्टरांना वेळ मिळायला हवा असेल तर आपल्याला लंग्सची कॅपॅसिटी ही भरपूर वाढवली पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला ही सगळी योगासनं आणि प्राणायाम जे आता आपण पाहणार आहोत ती उपयोगी ठरतात. तर आता प्राणायाम कुठले महत्त्वाचे आहेत ते आपण पाहूयात. जसं मगाशी मी तुम्हाला म्हटले रनिंग किंवा ब्रिस्क वॉकिंग यामुळे जो दम लागतो, जी ब्रिदिंग फास्ट होते, तशीच ब्रिदिंग आपण बसल्या ठिकाणी सुद्धा करू शकतो. तो भस्त्रिकाच प्राणायाम होत असतो. कारण एक्स्ट्रा ऑक्सिजन जे मसल्सना आणि आपल्या प्रत्येक सेलला नीड असते त्याची, ती फुलफिल होते आणि ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला प्राणायाम महत्त्वाचा आहे. ताठ बसून आपण भस्त्रिका करायला सुरुवात करायची. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आणि बाहेर सोडायचा. आणि आता उजव्या नाकपुडीने करण्यासाठी उजव्याच हाताच्या या 2 बोटांचा वापर करून आपण डावी नाकपुडी बंद करायची आणि उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा, बाहेर सोडायचा. आपल्या फुफ्फुसांवरती अनेक छिद्र आहेत आणि यावरती जर जंतू साठलेले असतील किंवा व्यसनांमुळे त्यांची कॅपॅसिटी कमी झालेली असेल, त्यांच्यावरती आवरण आलं असेल जंतूंचं, तर ते पूर्णपणे नष्ट होण्यासाठी प्राणायाम हे फार महत्त्वाचे ठरतात. आणि तेही आपण सकाळच्या वेळी, जेव्हा ओझोन एअरचं प्रमाण आपल्या वातावरणामध्ये जास्त असेल, फ्रेश एअर, थंड हवा हे जास्त असेल, म्हणजे ते केव्हा 6:30-7च्या अगोदर आपण रोज जर प्राणायाम अर्धा तास मिनिमम, त्याच्यापुढे आपण कितीही आपला सराव वाढवू शकतो. आणि ही योगासनं म्हणजे टोटल आपल्याला 1 तास आपण जर योगासन आणि प्राणायाम केला तर आपल्या फुफ्फुसांची क्षमता ही भरपूर प्रमाणात वाढू शकते. आणि याचा अनुभव तुम्हाला काही दिवसातच येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला धाप लागणे ही प्रक्रिया कमी होईल. जिने चढताना तुम्ही पटकन चढू शकाल. तुम्हाला रनिंग, सूर्यनमस्कार करताना आणि स्किपिंग्स करताना लवकर तुम्ही दमणार नाही. तर हे दम न लागणे म्हणजे स्टॅमिना वाढणे, आणि स्टॅमिना हा पूर्णपणे फुफ्फुस हृदयाशी संबंधित आहे. तर यासाठी आपल्याला प्राणायाम आणि हे सगळे एक्सरसाइज फार महत्त्वाचे ठरतात. भस्त्रिका प्राणायाम पाहिला आपण, हा एका नाकपुडीने पाहिलं, पण दोन्ही नाकपुड्याने सुद्धा आपण एकत्र करू शकतो. फक्त यामध्ये ही काळजी घ्या की तुम्ही जो ब्रीथ करणार तो डीप असला पाहिजे, कारण एक्स्ट्रा ऑक्सिजनचा पुरवठा आपल्याला शरीराला करून द्यायचा आहे. यासाठी डीप ब्रीदिंग करणं फार गरजेचं आहे. हे आपण जलद गतीने सुद्धा करू शकतो.
इतर वेळेस काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण नॉर्मली ब्रीथ करत असतो, जो तुमचा आणि माझा श्वास आता सुरू असतो प्राणायामच्या व्यतिरिक्त, त्या श्वासामध्ये फक्त कमी श्वास घेणे आणि कमी श्वास सोडणे ही प्रक्रिया असल्यामुळे कमी आकुंचन, कमी प्रसरण अशी क्रिया फुफ्फुसांची घडते. आणि जेव्हा जास्त ब्रीथ आपण करतो, म्हणजे डीप ब्रिदिंग जी प्राणायामात होत असते, जी बाकी एक्सरसाइज करताना होत असते, आसनात होत असते, त्यामुळे ही आकुंचन आणि प्रसरणची क्रिया भरपूर प्रमाणात वाढते, कारण आपण श्वास दीर्घ घेतोय. तर यासाठी प्रत्येक श्वास हा आपल्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. एक एक ब्रीथ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा ऑक्सिजनची कमतरता भासते ना, जेव्हा 94 वरती ऑक्सिजन उतरतो, त्यानंतर 24 तासांमध्ये तो 94चा कधी 84 पर्यंत येतो, हे तो स्पीड आहे ते आपल्याला लक्षात पण येणार नाही, एवढे फास्ट ऑक्सिजनची लेवल उतरत जाते. याच्या मागे कारण आहे, ते सायंटिफिकली काय कारण आहे ते आपण जाणून घेऊयात प्रोन पोझिशन शिकण्याच्या अगोदर. पण आता जे महत्त्वाचे प्राणायाम बाकी आहेत, कपालभाती, अनुलोम विलोम, ते किती महत्त्वाचे आहेत, ते कसे करायचे ते आपण पहिले बघूया. अनुलोम विलोम प्राणायाम आता आपण शिकूया. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. उजवी नाकपुडी पूर्णपणे बंद करून ही वरची दोन्ही बोटं आपल्याला डाव्या नाकपुडीवर नुसती ठेवायची, फक्त ठेवायची. त्यानंतर डाव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास घ्यायचा आहे. डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. आता उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने सोडायचा. श्वासामधले सगळे अडथळे दूर होतात. श्वसननलिका अगदी हलकी होते आणि त्यामुळे श्वास हा हलका होतो, श्वास घेण्यासाठी सोपं होतं. तर अनुलोम विलोम प्राणायाम हा कमीत कमी 8 ते 10 मिनिटं आपण करावा. त्यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा. ताठ बसून श्वास सोडणे आणि पोट आतमध्ये घेणे या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळेस झाल्या पाहिजेत. ह्यामध्ये फक्त श्वास सोडत आहोत आपण, त्या ॲक्टिव्हली श्वास सोडणे ही प्रक्रिया होते आणि पॅसिव्हली श्वास घेणे ही प्रक्रिया होत असते. म्हणून ऑक्सिजनची पातळी जेव्हा कमी होईल तेव्हा हा प्राणायाम न करता आपण ॲज अ प्रिव्हेन्शन म्हणून हा प्राणायाम केला पाहिजे. कारण श्वास घेणे ही प्रक्रिया पॅसिव्ह आहे आणि श्वास सोडणे ही ॲक्टिव्ह आहे. यामुळे कार्बन डायऑक्साईड जो साठलेला असतो तो जास्तीत जास्त प्रमाणात शरीरातून बाहेर जाण्यासाठी कपालभाती फार उपयोगाचा आहे आणि त्यामुळे फ्रेश एअर जास्त प्रमाणात आपण घेऊ शकतो. म्हणून कपालभाती करा, पण त्यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करा जो आपण आधी शिकलो, आणि भस्त्रिका प्राणायाम हा सुरुवातीला करा. तर असा हा सिक्वेन्स ठेवा आणि योगासनं झाल्यानंतर प्राणायाम करा. म्हणजे जो स्टिफनेस आला असेल, कारण फुफ्फुसांच्या वरती बरगडे आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा मसलची लेअर आहे, तर मसल्सवरती स्टिफनेस असेल तर मग फुफ्फुसांचं आकुंचन आणि प्रसरण क्रिया हे मोकळेपणे आपण करू नाही शकत आणि म्हणून हा स्टिफनेस घालवून टाकणं अगदी गरजेचं आहे. त्यासाठी अगोदर योगासने आणि मग प्राणायाम आपण करू शकतो. आपण जेव्हा श्वास घेतो आणि बाहेर सोडतो, हा पूर्ण श्वास, या पूर्ण श्वासामधला काही टक्के भाग हा फुफ्फुसांमध्ये जाऊन ऑक्सिजन हा आपल्या रक्तामध्ये मिसळला जातो आणि रक्तामधला कार्बन डायऑक्साईड बाहेर जातं. जसं एका झाडाला अनेक फांद्या फुटतात पण ते शेवटी फुटतात. एक पूर्ण झाड, त्याची फक्त स्टीम आणि रूट्स हे तिथे कायम असतात आणि तिथून पुढे त्याचे अनेक ब्रँचेस हे त्याला येत असतात. तसंच आपल्या फुफ्फुसांबाबतीत आहे. श्वसन नलिकेमधून ब्रॉन्क्युल्स, श्वसन नलिका म्हणजे ट्रकिया, तिथून मग ब्रॉन्क्युल्स म्हणजे ते ब्रॉन्क्युल्स काय आहेत, जे आपल्या
उजव्या फुफ्फुसांमध्ये आणि डाव्या फुफ्फुसामध्ये अन्ननलिकेचं विभाजन करतो आणि मग ते विभाजन झाल्यानंतर त्या ब्रॉन्क्युल्समधून 300 ते 500 मिलियन अल्व्हेओलीज हे संपूर्ण फुफ्फुसाभर पसरलेले असतात. 300 ते 500 मिलियन्स. आणि यामधून किती महत्त्वाचं कार्य सुरू असतं. ते कार्य असं की या अल्व्हेओलीजपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो आणि इथूनच पूर्ण शरीरापर्यंत होतो. तो कसा? फक्त या अल्व्हेओलीजपर्यंत हा ऑक्सिजन जो आपण घेत आहोत नाकपुड्यांवाटे तो पोहोचतो आणि या अल्व्हेओलीजच्या अवतीभोवती केशवाहिन्या असतात, कॅपिलरीज, ब्लड कॅपिलरीज. या केशवाहिन्या काय आहेत तर आयोर्टा जी मुख्य धमनी आहे त्याचे अनेक ब्रँचेस झाल्यानंतर पूर्ण शरीरामधून रक्ताभिसरणामधून सगळ्या ज्या शिरा आणि धमन्या या बाहेर निघतात आणि त्याचे जेव्हा टोकं येतात ते टोकं आहेत त्या कॅपिलरीज आहेत आणि ही टोकं अल्व्हेओलीजच्या अवतीभोवती असतात आणि या अवतीभोवती असणाऱ्या कॅपिलरीजमध्ये भरपूर प्रमाणात अशुद्ध रक्त असतं आणि हे अशुद्ध रक्त आपल्याला हृदय पल्मोनरी आर्टरीपासून पाठवत असतं कारण जे अशुद्ध रक्त असतं ते पहिले हृदयापर्यंत पोचतं आणि मग हृदयामधून पल्मोनरी आर्टरी या नावाच्या एका आर्टरीमधून ते फुफ्फुसांमध्ये येतं, पाठवलं जातं आणि मग फुफ्फुसांमध्ये काय क्रिया घडते ती अशी. अल्व्हेओलीजमधून ऑक्सिजन आहे ते कॅपिलरीजच्या ब्लडमध्ये जातं आणि कॅपिलरीजमधून जे कार्बन डायऑक्साईड आहे ते अल्व्हेओलीजमध्ये जाऊन आपल्या नाकपुड्यांवाटे आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतो. ही प्रक्रिया झाल्यानंतर रक्त शुद्ध होतं कारण त्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड ते तयार होत असतं, ऑक्सिजन तयार होतं आणि ऑक्सिजनमुळे ते रक्त शुद्ध होतं आणि मग पल्मोनरी वेनकडून ते परत हृदयाला पुरवलं जातं आणि मग हृदयामधून ते मुख्य धमनी आयोर्टामधून संपूर्ण शरीरभर पसरवलं जातं. ही क्रिया प्रत्येक क्षणी आपल्या शरीरामध्ये घडत असते. पण जेव्हा कोविड-19 बॅक्टेरियाचा अटॅक होतो मग त्या नाकपुड्यांवाटे हा कोविड-19 बॅक्टेरिया आपल्या अल्व्हेओलीजच्या हेल्दी सेल्सवरती अटॅक करतो तेव्हा तिथे इन्फ्लेमेशन म्हणजे सूज, इन्फ्लेमेटरी फॅक्टर्स हे तिथे तयार होतात आणि त्या इन्फ्लेमेशनमुळे कॅपिलरीज, केशवाहिन्या फुटल्या जातात आणि त्यामधलं फ्लुइड आहे ते पसरलं जातं आणि हे फ्लुइड पसरतं तेव्हा आपल्या फुफ्फुसांमधला भरपूर भाग त्या फ्लुइडने व्यापला जातो आणि हे फ्लुइडने व्यापणं आहे ना तेव्हा डॉक्टर सांगतात की 30% 40% फुफ्फुसं ही पूर्ण पॅक झालेली आहेत आणि जेव्हा असं होणार म्हणजे ते काय होणार, जेवढा फुफ्फुसांची स्पेस आहे त्या स्पेसमधून जर 30% हे फ्लुइडने ते भाग पूर्ण व्यापला गेला फुफ्फुसांचा तर मग कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनच्या या गॅस चेंजसाठी कितीशी जागा पुरणार आहे, किती जागा उरणार आहे आणि ती जागा जी उरलेली असते ती आपल्या श्वसनासाठी अजिबात पुरत नसते. म्हणून ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला कमी होतो जेव्हा कोविड-19 बॅक्टेरियाचा अटॅक आपल्या फुफ्फुसांवरती होतो. तर हे फ्लुइड जे कॅपिलरीजमधून बाहेर निघालेलं असतं ते वाढत 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 जातं आणि मग ऑक्सिजन लेवल त्या हिशोबाने कमी 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 होत जाते आणि हे फ्लुइड कमी करण्यासाठी जेव्हा ऑक्सिजन लेवल अगदी 94 त्याच्या अलीकडे उतरतं तेव्हा डॉक्टर्स प्रोन पोझिशन ही सजेस्ट करतात. तर ही प्रोन पोझिशन नेमकी करायची कशी आणि त्याचा कसा काय फायदा होतो म्हणजे पाठीवर झोपल्यानंतर जो फायदा आपल्याला होणार नाही तो पोटावरती प्रोन पोझिशनमध्ये झोपल्यानंतर कशामुळे होतो हे आपण पाहूयात. त्या अगोदर प्रोन पोझिशन कशी करायची ते पाहू. आपल्या घरामध्ये उशा या सहज पद्धतीने आपल्याकडे अवेलेबल असतात आणि त्या आपण अशा ठेवायच्या आहेत. तर एक उशी मी जरा लांब ठेवली आणि 2 मी उशा जोडून ठेवलेल्या आहेत. तर ह्या जोडून ठेवलेल्या उशा आहेत त्याच्यावरती आपल्याला छाती ठेवायची आहे आणि मान ठेवायची आहे. फक्त पोटाचा भाग हा यामध्ये मोकळा असला पाहिजे कारण डायफ्रम हा असा ऑर्गन आहे की ज्यामुळे जो कॉन्ट्रॅक्ट झाला की आपली फुफ्फुसं श्वास घेण्यासाठी तयार होतात इंटरकोस्टल मसल आणि डायफ्रम कॉन्ट्रॅक्शनमुळे. तर यासाठी आपण डायफ्रमवरती कुठल्याही प्रकारचा प्रेशर दाब न आणता मान अशी ठेवायची. पोट आणि पेल्विकचं फ्रंट पोर्शनच्या खाली उशी असली पाहिजे आणि पायांच्या खाली उशी असली पाहिजे. मान अशी ठेवून आपण हात खाली ठेवायचा आहे, मान वरती आणि हात खाली. या प्रोन पोझिशनचा भरपूर फायदा ऑक्सिजन शरीराला मिळण्यासाठी होत असतो. ही प्रोन पोझिशन ॲटलिस्ट
कमीत कमी 30 मिनिटं ते 45 मिनिटं करायची आहे आणि त्याच्या पुढे ती 2 तासांपर्यंत आपण करू शकतो. त्याचा फायदा तेव्हाच होणार जेव्हा तुम्ही 30 मिनिटांच्या पुढे प्रोन पोझिशन करत आहात तेव्हा. आता जेव्हा सुपाईन पोझिशन म्हणजे पाठीवर सहज झोपलेली स्थिती असते, यामध्ये याचा फायदा कसं काय नाही होणार, कारण ही स्थिती आणि पोटावरची उलटी स्थिती ही तशी सारखीच आहे, पण ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा यामध्ये भरपूर समावेश आहे. तो कसा, तर आता आपण जरा नीट सविस्तर समजून घेऊया. फुफ्फुसांचा हा पुढचा भाग आहे तो वेंट्रल आणि जो मागचा भाग आहे जो कण्याच्या शेवटी तो फुफ्फुस संपत असतात, तर तो भाग आहे तो डोर्सल पार्ट आहे. तर त्या डोर्सल भागाकडे भरपूर प्रमाणात अल्व्हिओलीज असतात आणि फुफ्फुसांच्या शेपनुसार जो पुढचा भाग आहे वेंट्रल पोर्शन, वेंट्रल पार्ट, यामध्ये कमी प्रमाणात अल्व्हिओलीज असतात आणि जे असतात त्यामध्ये फुफ्फुसांच्या त्या शेपमुळे ते दाबले जातात, ते कंप्रेस झालेले असतात आणि त्यामुळे जसं फ्लुइड वाढत जाईल कोविड-19 बॅक्टेरियामुळे, ते फ्लुइड वाढता वेंट्रल पोझिशनमध्ये फक्त जर डोर्सल पोझिशनमध्ये ते फ्लुइड गेलं पाठीवर झोपून, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि इतर अवयवांचा प्रेशर मिळून ते डोर्सल पार्टकडे जास्त फ्लुइड ते खेचलं जातं जेव्हा आपण पाठीवर झोपतो तेव्हा. आणि डोर्सल पार्टकडे जास्त अल्व्हिओलीज आहेत आणि वेंट्रलकडे कमी प्रमाणात आहेत, कारण शेप हा फुफ्फुसांचा तिथे कारणीभूत असतो आणि ते अल्व्हिओलीज दाबले गेलेले असतात. तर त्यामध्ये जास्त ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं गॅस चेंज हा होत नाही. डोर्सल पार्टमध्ये तो जास्त होतो आणि जेव्हा आपण पाठीवरती झोपतो तेव्हा वेंट्रल पार्ट हा वरती येतो आणि डोर्सल पार्ट हा खालच्या बाजूला येतो. आणि जेव्हा प्रोन पोझिशन आपण करतो तेव्हा हा वेंट्रल पार्टकडे फ्लुइड जास्त ओतलं जातं आणि डोर्सल पार्ट म्हणजे मागची बाजू ही रिकामी राहते. याचं कारण असं गुरुत्वाकर्षण शक्ती, जे फ्लुइड्सना आणि ऑर्गन्सच्या प्रेशर्सना खालच्या बाजूला ओढतो आणि ही शक्ती जेव्हा ओढते या सगळ्या फ्लुइड्सना, तेव्हा जो डोर्सलचा भाग आहे म्हणजे पाठीच्या कण्याच्या अगदी शेवटी जेव्हा फुफ्फुसं संपतात तो भाग आहे डोर्सल पोझिशन, तिथे जास्त अल्व्हिओलीज असल्यामुळे तिथे गॅस चेंज ही मेथड खूप चांगली होते. म्हणजे ऑक्सिजन हे जास्त प्रमाणात आपल्या कॅपिलरीजमधल्या रक्तामध्ये पोचतं आणि कार्बन डायऑक्साईड हे अल्व्हिओलीजमध्ये जाऊन तो नाकावाटे आपल्याला बाहेर सोडता येतो. म्हणून शरीरातली ऑक्सिजनची पातळी जेव्हा कमी होते तेव्हा ती वाढण्यासाठी ही प्रोन पोझिशन उपयोगाची ठरते. तसंच आणखीन एक पोझिशन आहे, लॅटरली आपण ती करू शकतो. एक उशी पुढे, एक उशी अशी जराशी मागे, त्याला चिकटून असली पाहिजे पण. आणि ही शेवटची उशी आहे ती या पायाच्या आणि दुसऱ्या पायाच्या अगदी मध्ये अशी ठेवायची. हा हात असा ठेवायचा आणि हा दुसरा हात आहे तो या उशीवरती सपोर्टसाठी ठेवायचा. यामध्ये खांदा खाली जर घेता आला तर तो आपण प्रयत्न करायचा, नाहीतर आपल्या मानेला जर काही त्रास असेल किंवा मान दुखत असेल तर ती आणखीन दुखू शकते. खांदा खाली आहे बघा माझा आणि मान वरती आहे उशीवरती आणि हात सुद्धा खाली आहे. हा हात या उशीवर, म्हणजे यामध्ये सगळा प्रेशर आपल्या शोल्डरवरती, हिप्सवरती हा येणार, जी खालच्या बाजूला हिपची पोर्शन आहे. जसं आता डाव्या बाजूला मी पूर्ण वळून झोपले तसंच आपण उजव्या बाजूलाही वरून ही लॅटरल पोझिशन आहे ती घेऊ शकतो. तर अशा या प्रोन पोझिशन्स आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि यामुळे ऑक्सिजनची पातळी शरीरामध्ये योग्य येण्यासाठी मदत होते. तर ॲज अ प्रिव्हेन्शन आपण भरपूर काही गोष्टी करत आहोत. सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स, या सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा मृत्यूदर हा का वाढतोय, कारण ऑक्सिजनचा शरीरामध्ये जी कमतरता आहे त्या कमतरतेमुळे डॉक्टर्सना ट्रीटमेंट करण्यासाठी वेळ मिळत नाही आणि ती कमतरता ती होत जाते कारण ते फ्लुइड वाढत जातं. आणि ते फ्लुइड कशामुळे वाढतं, कारण आपल्या फुफ्फुसांची कॅव्हिटी तेवढी नाही आहे, ती क्षमता फुफ्फुसांमध्ये नाही आहे की जास्त स्पेस त्याला आपण देऊ शकू. तर ही स्पेस निर्माण करण्याचं, कॅव्हिटी वाढण्याचं काम हे प्राणायाम, योगासने, रनिंग, ब्रिस्क वॉकिंग, स्विमिंग, स्किपिंग, सूर्यनमस्कार ह्या सर्व एक्सरसाइज करत असतात. तर या सगळ्या एक्सरसाइजचा समावेश तुम्ही तुमच्या डेमध्ये करा, दिवसामध्ये करा. रोज सकाळी योगासने, प्राणायाम करा आणि सगळ्यांची काळजी घ्या, घरातल्यांची काळजी घ्या, त्यांच्यासोबत योगासनं करा. मुलांना ही सगळी आसनं शिकवा, कारण आताचा काळ आहे तो एकमेकांना सांभाळायला आपल्याला त्याची फार गरज आहे. तर आता
जो शेजार धर्म आपण पाळणे हे आपलं कर्तव्य आहे, तर सर्वांपर्यंत हा योग पोहोचवा. ही सगळी योगासने, प्रोन पोझिशन हे तुम्ही घरच्या घरी करू शकता. म्हणून या घरच्या घरी करणारे सगळे एक्सरसाइज तुम्ही रोज नक्की करा. धन्यवाद.